नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा ब्रेकिंग न्यूजवर चर्चा करणार आहोत जिचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशावर, रोजच्या प्रवासावर आणि बजेटवर होणार आहे. गेले काही महिने ज्या गोष्टीची फक्त भीती वाटत होती तीच गोष्ट आता अखेर घडली आहे. होय, आपण बोलतोय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल. तर थेट मुद्द्यावर येऊया. आकडा आहे 3 रुपये. आता ऐकायला कदाचित हा आकडा छोटा वाटेल, पण मित्रांनो, संपूर्ण देशासाठी हा एक खूप मोठा धक्का आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि प्रतीक्षेनंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर बरोबर 3 रुपयांनी वाढले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता हे नवीन दर आजपासूनच लागू सुद्धा झाले आहेत. आता तुम्ही विचार कराल, ही 3 रुपयांची वाढ एवढी चर्चेत का आहे? कारण या एका निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेतला एक खूप मोठा रेकॉर्ड, किंवा थोडक्यात सांगायचं तर एक मोठा फ्रीज मोडला गेलाय. तब्बल 4 वर्ष, हो, सलग 4 वर्ष भारतात पेट्रोल डिझेलचे दर पूर्णपणे स्थिर होते. बाहेर जगात कितीही उलथापालथ होऊ दे, इथे किमती गोठलेल्या होत्या. पण आता तो 4 वर्षांचा दिलासा देणारा काळ संपलाय. असं का झालं ते थोडं समजून घेऊया. एकीकडे आपल्याकडे 4 वर्षे किमती वाढल्या नाहीत, पण दुसरीकडे इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलने म्हणजेच कच्च्या तेलाने अक्षरशः कहर केलाय. गेले सलग 2 महिने क्रूड ऑइल सातत्याने $100च्या वर ट्रेड करत आहे. आणि जेव्हा जगातच कच्चं तेल एवढं महाग मिळतंय, तेव्हा आपल्याकडे इंधनाच्या किमती न वाढवणं आता जवळपास अशक्यच होऊन बसलं होतं. बरं, प्रॉब्लेम फक्त कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा नाहीये. प्रत्यक्ष सप्लायमध्येही मोठी अडचण आलीये. हॉर्मुझ सामुद्रधुनी, जो इंधनाचा एक मुख्य जागतिक मार्ग आहे, तिथेच आता मोठा व्यत्यय आलाय. तिथून येणाऱ्या पेट्रोलच्या लॉजिस्टिकमध्ये आणि पुरवठ्यामध्ये अडखळे येत असल्यामुळं आधीच धगधगत असलेल्या या जागतिक इंधन संकटात जणू आगीत तेल ओतण्यासारखं काम झालंय. आता याचा आपल्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर किती भयंकर परिणाम झालाय ते बघा. तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल, पण या कंपन्या सध्या प्रत्येक लिटर मागे तब्बल 34 ते 35 रुपयांचा अवाढव्य तोटा सहन करत आहेत. विचार करा, 35 रुपये तोटा, आणि त्यांनी आपल्यावर किती बोजा टाकलाय? तर फक्त 3 रुपये. यावरूनच लक्षात येतं की या कंपन्यांवर सध्या किती प्रचंड मोठा आर्थिक दबाव आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, पेट्रोल डिझेल महागलं की फक्त गाडीचा खर्च वाढत नाही. भाजीपाला, दूध, ऑनलाईन डिलिव्हरी, ट्रॅव्हल सगळंच महाग होतं. सध्या बाजारात जी महागाईची एक मोठी लाट आलीये ना, ही इंधन दरवाढ त्याच मोठ्या लाटीचा एक भाग आहे. म्हणजेच आता महागाई लगेच थांबणार नाही, याचे हे स्पष्ट संकेत आहेत. आणि हे सगळं फक्त पेट्रोलपुरतं मर्यादित नाहीये बरं का. अर्थव्यवस्थेतील इतर गोष्टींकडे नजर टाकली तर परिस्थिती आणखीनच थक्क करणारी आहे. आयात शुल्कात म्हणजे इम्पॉर्ट ड्युटीमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे सोन्या चांदीचे भाव तर गगनाला भिडलेत. 10 ग्राम सोनं चक्क 12,500 रुपयांनी महागलंय आणि 1 किलो चांदीच्या किमती तर 22,000 ते 24,000 रुपयांची जबरदस्त वाढ झालीये. हा महागाईचा भडका खरोखरच सर्वव्यापी आहे. पण या सगळ्या टेन्शनमध्ये आणि महागाईच्या बातम्यांमध्ये इंधनाबाबत एक छोटीशी दिलासा देणारी गोष्ट नक्कीच आहे. कंपन्यांचा तो मोठा तोटा बघून बाजारात अशी जोरदार चर्चा आणि भीती होती की पेट्रोलचे भाव एकाच झटक्यात थेट 12 रुपयांनी वाढतील. सगळेच या मोठ्या धक्क्यासाठी तयार होते. पण सुदैवाने आत्ता तरी ही वाढ फक्त 3 रुपयेच झाली आहे. त्यामुळे अपेक्षित असलेल्या मोठ्या धक्क्यापेक्षा सध्या तरी थोडासा बचाव झालाय असंच म्हणावं लागेल. पण इथंच एक सर्वात मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर ऑइल मार्केटिंग कंपन्यांना लिटरमागे 34 ते 35 रुपयांचा एवढा मोठा तोटा होत असेल, तर ही 3 रुपयांची वाढ म्हणजे फक्त एका मोठ्या संकटाची सुरुवात तर नाहीये ना. हा छोटासा आकडा भविष्यात पेट्रोलचे दर 100च्या खूप पुढे जाण्याची चाहूल तर नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही दरवाढ इथंच थांबेल की हा फक्त ट्रेलर आहे? या बदलत्या आर्थिक परिस्थितीकडे नक्की लक्ष ठेवून राहा, कारण याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार आहे.